हे जर झाले नाही तर कुणबी आता स्वस्त वाटणार नाही. रडणार ना कुणाला, लढणार आहे. आता आम्ही शांत आहोत, परंतु नंतर आम्ही शांत बसणार नाही. कारण माझ्यासारख्या विद्यार्थिनीला MBBS, UPSC, NCSC हे आम्ही कधी होणार? आम्हाला दाखले देण्याची जबाबदारी ही आता शासन आणि राज्यकर्त्यांची राहील. कोण बोलतोय भेट मिळणार नाही? भेटल्याशिवाय आपण नाही का? आमचे वडील, आजोबा, पणजोबा हे शिक्षित होते. त्यांना त्यांच्या मुलांची जन्मतारीख ठाऊक नव्हती, मग शाळेमध्ये जात कोणती लावणार? त्यांच्या अज्ञानामुळे शिक्षकांनी त्यांच्या मुलांची जात हिंदू, मराठा आणि जन्मतारीख ही 1 जून लावली. आम्ही जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. हॅलो, जय कुणबी, जय कुणबी, जय कुणबी, जय कुणबी. सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मराठा धनगर आरक्षणासाठी मोर्चे निघत असतानाच गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी रोह्यातील कुणबी बांधवांनी दणदणीत मोर्चा काढला. ब्रेकिंग न्यूज म्हणजे कुणब्यांनाच कुणबी दाखले मिळत नाहीत, त्यासाठी हा मोर्चा होता. कुणबी समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, तरुण, युवक, युवती, नेते मंडळी सहभागी झाली होती. कुणबी समाज बांधवांना कुणबी जातीचे दाखले मिळत नाहीत, तसेच यापूर्वी ज्यांना कुणबी दाखले मिळाले नाहीत त्यांची जात पडताळणी होत नाही. सर्व समाज बांधव जन्माने कर्माने कुणबी आहेत. त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर मागासलेला असतानाही समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी जातीचा लाभ होऊ न शकल्यामुळे समाजावर अन्याय होतोय, अशी मोर्चेकरांची भावना होती. 1967 ची जाचक अट रद्द करण्यात यावी, 1990 तरतूद धरावी व OBC दाखले तातडीने मिळावेत या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. 100% कुणबी समाज बांधवांना जातीचे दाखले मिळावेत असे या निवेदनातून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले. की आमच्या मुलांना जातीचे दाखले मिळालेच पाहिजे. त्यासाठी एवढ्या लेडीज अटीपटीने आले, त्यासाठी त्यांचा फायदा झालाच पाहिजे आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा झालाच पाहिजे. प्रश्न आपण सुटत नाही, त्याच्यामुळे आम्ही आज मुलांना इथे आलो. आमचं नाही बंद झालं पाहिजे, आमच्या मुलांचं ते होऊ द्यायच्या नंतर. यासाठी आम्ही आज मुलांना असून सुद्धा एवढ्या गर्दीमध्ये येऊन सामील झालो. या मोर्चासाठी काहीतरी अधिकाऱ्यांनी पण आमचा विचार करून, आमच्या मुलांचा विचार करून आज त्यावेळी पण निर्णय घ्यावा. समवर्ती संघाच्या वतीने जो मोर्चा काढलेला आहे, प्रामुख्याने OBC मधली 83 कुणबी आमची जात आहे. त्यामध्ये दाखला मिळत असताना 13,67 ची जटिल अट आहे. ती अट रद्द करून तिचा अर्थ दिनांक 1 जानेवारी 90 ठेवण्यात यावा, ही प्रामुख्याची मागणी आहे. आणि स्थानिक चौकशी आणि गरज चौकशी करून रोहा तालुक्यातल्या आणि उत्तर रायगड जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या लोकांना हे जातीचे दाखले, कुणबी जातीचे दाखले प्राधान्य देऊन शासनाने देण्यात यावे. समवर्ती संघाचा तालुक्याचा अध्यक्षांचा दाखला गृहीत धरून प्रांत अधिकाऱ्यांनी दाखले द्यावे आणि त्याची व्हॅलिडिटी तत्काळ मिळायला पाहिजे. आणि विशेषतः शामराव पेजे आर्थिक विकास मंडळ आहे, या आर्थिक विकास मंडळाला किमान 1,000 कोटीची तरतूद शासनाने करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये परदेशी शैक्षणिक शिष्यवृत्ती कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना चालू करायला पाहिजे. ते कुणबी समाजाचे बेरोजगार युवक आहेत, त्यांना व्यवसायासाठी अनुदानित आर्थिक सहाय्य शासनाने द्यायला पाहिजे. आणि OBCची या देशामध्ये 92 वर्षात जनगणना झाली नाही, ती OBCची जातनिहाय जनगणना झाल्या पाहिजे. आणि जन्माच्या नोंदीवर, मृत्यूच्या नोंदीवर आणि विवाह नोंदीवर, मग ग्रामपंचायत असेल, तहसील कार्यालय असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस स्टेशन असतील, इथल्या नोंदी ज्या आहेत, या नोंदी ह्या फक्त हे केवळ राष्ट्रीयत्व न लिहिता या ठिकाणी धर्म, जात आणि पोट जातीचा उल्लेख त्यामध्ये व्हायला पाहिजे. ही देखील आम्ही जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात ही प्रामुख्याने मागणी केली आहे. या 3 मागण्या हायलाइट्स करून आम्ही आजच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. सुमारे 8 ते 10,000 लोकांचा मोर्चा, विशेषतः कुणबी युवक मंडळ रोहाच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं मोर्चाचं पिकेटिंग केलं आणि या ठिकाणी जनजागृती केली. ही आमची सलामीची झाकी आहे. या लढ्याला निश्चित यश येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. जय कुणबी. मागण्या आमच्या मान्य केल्या नाहीत तर ह्या
संपूर्ण रायगडमध्ये आणि नव्हे तर ह्या 7 तालुक्यामध्ये हा कुणबी हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो जर जागा झाला तर इथलं शासन आणि इथले राज्यकर्ते यांना दखल घ्यावी लागेल. नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती निश्चित कुणबी दाखवतील याची नोंद सगळ्यांनी घ्यावी, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.